संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू-भगिनींनो, आज आपण संपूर्ण भारतवर्षामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत। आपल्या कोल्हापूर मठात आपण सकाळपासून मंगलारतीपासून तर स्तोत्रपठण, भजन, अष्टोत्तर शतनामावली, वाचन इत्यादी अनेक विभिन्न स्वरूपात आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांचं चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला आणि या व्याख्यानाच्या माध्यमातून सुद्धा आपण तोच एक प्रयत्न करणार आहोत। सुरुवात करतो का मला सांगताना फार आनंद वाटतो की आपल्या या नवीन मठामध्येच काल जवळपास 18 व्हॉलेंटियर्स इथे युवा त्यांनी निवास केला आणि विभिन्न सेवा कार्यात तुम्ही बघत आहात ते हातभार लावत आहेत। रात्री सेवा कार्य संपल्यानंतर मी त्या मुलांना विचारलं सहज जेवत असताना की हे फोटो सजवणे, ही खिचडी करणे, यातून नेमकं काय घडत असतं? ही सगळी स्वच्छता करणे आणि एका प्रकारचं ते त्याला म्हणतात ना की एक फिजिकल स्ट्रेनच ना। तर मुलांनी फार छान छान उत्तर दिले। कोणी म्हणा की चित्तशुद्धी होते, कोणी म्हणा इष्टप्रती आपलं प्रेम वाढतं, इत्यादी इत्यादी। त्यांचे सगळेच उत्तर एकदम योग्य होते, ते सगळेच पटण्यासारखे होते। फक्त एक छोटासा ज्याला म्हणतो की एक ॲडिशनल पॉईंट म्हणूया, त्यात मी ॲड असं केलं की जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा आपण आपल्या इष्टाचं स्मरण करत असतो। जे आदर्श आपल्या इष्टांनी आपल्यापुढे मांडलेले आहेत त्या आदर्शाची उजळणी, पुनरुजळणी करत असतो आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आदर्शाची उजळणी हे अत्यंत आवश्यक आहे, कारण की त्याचे संस्कार जोपर्यंत होत नाही आपल्या जीवनामध्ये बदल घडून येत नाही। आणि अध्यात्म म्हणजे काय? आपल्यामध्ये बदल घडवून आणणे, त्याशिवाय आध्यात्मिक उन्नती ही शक्य होऊ शकत नाही। तर त्याचा मला फारच आनंद आहे आणि मुलांनी फार छान उत्तर दिलं आहे। आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं म्हणजे नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुरुपौर्णिमा का साजरी करतो? तर त्याचं साधं आणि सोपं उत्तर आहे की आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता। साधारण जीवनामध्ये जर कोणी आपल्याप्रती काही एक उपकार केले, आपल्याला सहाय्य केलं, तर पण लागलीच आपली कृतज्ञता व्यक्त करतो। काही लोक खूप सुज्ञ असतात, काही महिन्यापर्यंत वर्षापर्यंत आपली ती कृतज्ञता व्यक्त करतात। काही अजून फार सज्जन असतात, ते आयुष्यभर आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात। आणि काही असे असतात, म्हणजे काही संबंध असे असतात की ज्यांच्याप्रती आपण चिरकृतज्ञ असतो। आणि असा एकच संबंध विशेष करून जे लक्षात येतो गुरु आणि शिष्यांचा। आपण आपल्या गुरूंप्रती चिरकृतज्ञ का असतो? कारण की आपल्या हे जे भवसागर आहे किंवा हे जे शरीर घेऊन हे कष्ट सोसणे आहेत, या सगळ्या कचड्यातून आपल्याला बाहेर काढण्याकरता गुरुच एक सहाय्य असतात। आणि म्हणून
मुक्तीनंतरसुद्धा आपण चिरकृतज्ञ असतो गुरूंप्रती. खरं म्हणजे चिरकृतज्ञ आणि शरणागती या 2 शब्दांमध्ये काहीही अंतर नाही. आपल्या जीवनामध्ये चिरकृतज्ञता जर आहे याचाच अर्थ ती शरणागतीचा भाव आहे, आणि शरणागतीचा भाव असल्यानाच किंवा चिरकृतज्ञतेचा भाव असल्यानाच मुक्ती लाभत असते. आता हे जे कृतज्ञता मी जे शब्द वापरतो आहे सारखं याला घेऊनच आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनींनो, की आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञ आहोत हे आपण म्हणत असतो. पण आता थोडंसं आपण आपल्या स्तरावरती येऊया. आपण खरंच तितके कृतज्ञ आहोत का? कृतज्ञ आहोत याचा अर्थ काय? एखाद्याने आपल्याला सहाय्य केलं, आपण त्याला धन्यवाद दिला, अजून तो एक महिन्याभराने भेटला, पुन्हा आपण त्याची आठवण करून त्याला धन्यवाद दिला, ही झाली एक साधारण स्तराची कृतज्ञता. पण गुरूंप्रती जी कृतज्ञता असते बंधू भगिनींनो, ती फार फार वेगळी असते. कोणत्या अर्थाने फार वेगळी असते? की खऱ्या अर्थाने जर आपण आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवून आणू शकलो, आपले आदर्श जे आपण निवडलेले आहेत त्यांच्या शिकवणीप्रमाणे त्यांच्या जीवन त्यांनी जे दर्शवलं आहे, जी चारित्रिक शक्ती त्यांनी दाखवली आहे, त्याचं अनुसरण करून जर आपण आपल्या जीवनामध्ये बदल जर घडून आणला बंधू भगिनींनो, तर खऱ्या अर्थाने ती गुरुपौर्णिमा आहे, ती खरी गुरुदक्षिणा आहे. आपण जर आपल्या जीवनात बदल घडवून जर नाही आणला आणि फक्त एक कृतज्ञता व्यक्त केली म्हणजे मौखिक, तर त्याला फारसा अर्थ राहत नाही. मी विशेष करून माझ्यासमोर बसलेले सगळे एक फार प्रामाणिक दर्जाचे साधक आहेत, रामकृष्ण मठाचे भक्त आहेत आणि ते फार प्रामाणिक आहेत, हे लक्षात ठेवून मी हे वाक्य म्हणजे बोलत आहे की खऱ्या अर्थाने कृतज्ञता किंवा खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा केव्हा होईल, जेव्हा आपण हे सगळे आदर्श आपल्या आचरणामध्ये हळूवारपणे का न हो पण स्वतःमध्ये जर बदल आणण्याचा प्रयत्न केला, तर खरंच त्या अर्थानेच ती आपली गुरुदक्षिणा ही ग्राह्य होईल. सुरुवात करू या बंधू भगिनींनो एक विशिष्ट वाक्यापासून, एक विशिष्ट घटनेपासून. आणि लक्षात घ्या, आजचं आपला हा वर्ग, आपली ही क्लास त्याच एका वाक्यावरती आपण पूर्ण करणार आहोत. जोसेफाईन मॅकलाउड स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, आणि विशेष करून जो विषय आपण आज निवडलेला आहे तो आहे भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांची गुरु महिमा. आणि यांची गुरु महिमा हे जे तत्त्व आपल्यापुढे मांडत असताना खरं म्हणजे गुरु कोण याच्या अनेक परिभाषा शास्त्रामध्ये दिलेल्या आहे. पण अभ्यास करत असताना माझ्यासमोर एक परिभाषा जी स्वतः स्वामी विवेकानंदांनी दिलेली आहे, मी तुमच्या पुढे मांडतो. त्याचं विवेचन करूया आणि विवेचन केल्यानंतर त्याचा उपसंहारसुद्धा करूया. जोसेफाईन मॅकलाउड या स्वामी विवेकानंदांच्या एक ज्याला म्हणतो की आर्डंट फॉलोअर, शिष्या, खूपच म्हणजे ज्याला म्हणतो की तन मन धन अर्पण करणाऱ्या शिष्या, त्या एका ठिकाणी आपल्या आठवणीमध्ये त्या म्हणतात. आणि विशेष करून मी वाचतो आपल्या पुढे. लोक मला विचारतात, म्हणजे जोसेफाईन मॅकलाउड म्हणतात ते बरं या, की लोक मला विचारतात आध्यात्मिक माणसाची खूण कोणती. त्यांना मी नेहमीच सांगते, पवित्र माणसासमोर उभं राहिल्यावर तुम्हाला धीर येणं. पहा केवढी एका वाक्यामध्ये परिभाषा पूर्ण केलेली आहे. आध्यात्मिक माणसाची खूण कोणती, तर जोसेफाईन मॅकलाउड म्हणतात पवित्र माणसासमोर उभं राहिल्याने तुम्हाला धीर येणं. पुढे त्या म्हणतात स्वामीजी म्हणत असत, म्हणजे पहिलं वाक्य म्हटल्यानंतर आता त्या काय म्हणतात ते, स्वामीजी म्हणत असत शिष्यांची दुःखे व त्यांच्या काळज्या धर्मज्ञ माणसाने आपल्या शिरावर घ्याव्या. शिष्यांनी मुक्तपणे आनंदात राहावे. त्यांच्या साऱ्या दुःखाचा भार त्यांच्या त्रात्याने अंगावर घ्यावं. म्हणजेच काय की शिष्यांची दुःखे व त्यांच्या काळज्या धर्मज्ञ माणसाने आपल्या शिरावर घ्याव्या.
याचा एक अर्थ असा पण की भक्तांना, शिष्यांना खूप पाठिंबा द्यावा, त्यांना सपोर्ट करावं, त्यांच्या ज्या आध्यात्मिक पातळीवरती ते आहेत तिथून त्यांना उचलावं त्यांना. आणि पुढे म्हणतात, शिष्यांनी मुक्तपणे आनंदात राहावे, त्यांच्या साऱ्या दुःखाचा भार त्यांच्या त्रात्याने, म्हणजे जे कोणी त्यांचे गुरु असतात त्याने अंगावर घ्यावा, हीच धर्मज्ञ माणसाची खूण होय. 2 पातळीवरती मी पूर्ण विवेचन तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करेन बंधू भगिनींनो. एकतर की त्रात्याने काय करावं, जे गुरु आहेत त्यांनी आपल्या शिष्याचं सर्व दुःख आणि काळज्या त्यांनी वहन कराव्यात. आणि शिष्यांनी काय करावं, स्वतःमध्ये पूर्णपणे बदल आणण्याचा प्रयत्न करावा. या 2 ज्याला म्हणतो की धाग्यांवरती आज आपण विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. आता पहा की आपण स्वतः बघतो बंधू भगिनी की स्वतःमध्ये बदल आणणं किती अवघड असतं. थोडे छोटे सवयी आपण लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण खरंच किती अवघड असतं. पण गुरूंच्या कृपेनं हे कसं शक्य असतं. आणि आपण आज बघणार आहोत आपल्या या वर्गामध्ये की गुरूंच्या कृपेमुळे, गुरूंच्या महिमेमुळे हे कसं शक्य असतं की आपल्या जीवनामध्ये तो बदल खरंच घडून येत असतो. गुरूंची महिमा गात असताना कबीरांनी फार सुंदर एका ठिकाणी म्हटलं आहे, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद यो बताय. काय याचा अर्थ की समजा अचानकपणे तुमच्यासमोर तुमचे गुरु आणि तुमचे इष्ट हे दोन्ही समोर आले, तर आता आपल्याला प्रश्न पडेल की कोणाला आधी नमस्कार करायचा. तर कबीर स्पष्टपणे म्हणतात की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी, म्हणजे गुरु तुमचा महिमा फारच वेगळा आहे. बलिहारी गुरु आपकी गोविंद यो बताय, की इष्टाला ओळखण्याकरता जी समज, जो विवेक हा कोण देत असतो, हा गुरु देत असतो. म्हणून गुरु तुम्हाला मी आधी प्रणाम करीन. असो तर जीवनामध्ये बदल आणणं हीच खरी आपली गुरुदक्षिणा किंवा तेच महती आपल्या जीवनामध्ये गुरुपौर्णिमेची महती ती सिद्ध होईल. आणि याचं एक उदाहरण आपण शास्त्रातून घेऊया. महाभारताच्या काळामध्ये विशेष करून भगवद्गीतेमध्ये पण वाचतो. एकदम सरळ आणि सोपं उदाहरण आहे, काही सांगण्याची आवश्यकता नाही, जास्त त्याच्यावरती चर्चा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. की अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा जो संवाद आहे, 18 अध्याय, आणि त्या 18 अध्यायाची सुरुवातच होते अर्जुनाचं युद्धातून पलायन. आणि विभिन्न प्रकारची काल्पनिक कारण देऊन हा अर्जुन म्हणतो की भगवान कृष्ण हे युद्ध म्हणजे महापाप आहे, याच्यापासून पण परावृत्त झालं पाहिजे, असं म्हणून ते युद्धापासून तो पळण्याचा प्रयत्न करत असतो. पण भगवान कृष्णांना हे माहिती असतं की हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं एक दडपण आहे, एक भित्रेपणा, का पुरुष त्याच्यामध्ये आलेली आहे, पण याच्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे. आणि कितीही कारणं सांगतात भगवान श्रीकृष्ण की म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये विशेष करून, आणि त्याला म्हणतात की अरे तुझ्या अशा प्रकारचं वागणं, पालन करणं हे योग्य नाही. मग हळूहळू म्हणजे याला म्हणतात मॉडर्न सायकोलॉजीमध्ये न्यूरोसिस, की एकदम बिलकुल परीक्षेच्या ऐन वेळी काहीतरी असं काही बदल घडतं त्या शिष्याच्या मनामध्ये की त्याची कितीही ताकद असो, कितीही तयारी असो, पण तो मागे पाऊल घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा वेळेसच पहा भगवान म्हणा किंवा गुरु म्हणा हे कसे बदल आणतात. आणि हे बरोबर ओळखतात भगवान श्रीकृष्ण की याच्या मनामध्ये काय आहे. संन्यास घेण्याची याची पात्रताच नाही आहे, आणि संन्यास घेण्याकरता तो बोलत आहे, आणि कारणं विभिन्न काहीतरी सांगून राहिलं आहे. आणि म्हणून खूप छान शब्द वापरले त्यांनी की तू बोलतोय ते फार शहाण्यासारखा, पण वागतोय मूर्खासारखा. तो 2रा अध्यायाचा श्लोक खूप छान आहे. अशोचान अन्वशोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासूंच नानुशोचंती पंडिताः. अर्जुना तू अशोचान म्हणजे जे ज्यांच्याकरता शोक करण्याचे जे लायकीचे नाही आहे, तू त्यांच्याकरता शोक करतोय. प्रज्ञावादांश भाषसे म्हणजे तू बोलतोय फार हुशार बरं, पण तुझं वागणं मूर्खासारखं आहे. कुठेतरी आपल्या सर्वांवरती लागू पडतं बरं, माझ्यावरती सुद्धा. तर असो
तर पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये हा अर्जुन सतत म्हणतो की मी युद्ध लढणार नाही, युद्ध लढणार नाही. पण जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना आत्मतत्व समजवतात, आत्मतत्व समजवल्यानंतर ते सांगतात की अरे हे सगळे आधीच मेलेले आहेत, तू फक्त निमित्त मात्र आहे. आणि त्याच्यानंतर कर्मयोग आणि सगळे आत्मसंयम योग, विभूती योग, हे सगळं अक्षर ब्रह्मयोग, हे सगळं सांगितल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाला स्वतःची स्मृती प्राप्त होते आणि तो खडबडून जागा होतो आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, हे शब्द त्याच्याकडे लक्ष द्या जरा, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, की कृष्णा माझा हा मोह सगळा जे मला म्हणजे एका प्रकारची मोहाच्या काळोखाने मी झाकले गेलेलो होतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, मला खरं स्वरूप लक्षात आलेलं आहे, माझा खरा स्वभाव लक्षात आलेला आहे. स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत, की तुझ्या कृपेमुळे, प्रसादात म्हणजे तुझ्या कृपेमुळे मला माझी म्हणजे स्वतःची ओळख पटली आता. मयाच्युत, अच्युत हा शब्द फार अतिशय सुंदर आहे बरं, संस्कृतमध्ये इतकं सगळं मिनिंगफुल असतं की जो आपल्या स्थानापासून कधी ढळत नाही, अच्युत, काय सुंदर अर्थाने. त्याच्यानंतर स्थितोस्मी गतसंदेह, की माझ्यामध्ये जो एक संदेह निर्माण झाला होता तो संदेह पूर्णपणे गेला. आणि पुढे काय म्हणतो, करिष्ये वचनम तव, मी तसंच करीन जसं तू सांगशील. आधी म्हणत होता मी युद्ध करणार नाही, युद्ध करणार नाही, पण कृष्ण भगवान काय म्हणत होते की नाही, तुला युद्ध करावं लागेल, तुला युद्ध करावं लागेल. आणि आता याला स्फूर्ती प्राप्त झालेली आहे, त्याचा मोह नष्ट झालेला आहे आणि आता तो स्पष्टपणे म्हणतोय की भगवान तुम्ही जसं म्हणाल मी तसं करीन. याला म्हणतात बदल घडवून आणणे, याला म्हणतात गुरु महिमा, याला म्हणतात गुरु महिमा. आणि इथे भगवान श्रीकृष्णाची पण एक फार म्हणजे ज्याला म्हणतो की फार ज्याला एक फार कौतुकास्पद गोष्ट किंवा एक उल्लेखनीय गोष्ट असं म्हणूया की दुसऱ्या अध्यायापासून ते बिलकुल पहाडा लावतात की तू युद्ध कर, तू युद्ध कर, तू युद्ध कर, तू युद्ध कर असं म्हणणारे भगवान श्रीकृष्ण जेव्हा बघतात की आता अर्जुन असं म्हणतोय की तुम्ही जसं म्हणाल मी तसं करायला तयार आहे, तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण 18व्या अध्यायामध्येच काय म्हणतात, इदम ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसी तथा कुरु. वंडरफुल. पहा काय जोडी आहे ही, की दुसऱ्या अध्यायामध्ये तू युद्ध कर, तुला अपकीर्ती येईल, असं होईल तसं होईल, पण हे का म्हणतात, कारण की त्याला तो मोहग्रस्त झालेला आहे. आता त्याचा मोह सुटला आणि तो म्हणतो की तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन. तेव्हा हे काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण की इदम ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया, मी तुला जे आत्तापर्यंत सगळे योग सांगितले, 4 योग, हे कसं आहे, हे गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतत् अशेषेण, ॲनालाइज इट इन टू डिटेल्स, बिलकुल ज्याला म्हणतो की एकदम याचं ॲनालिसिस कर. विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसी तथा करू, की याचा हे कर, ॲनालिसिस कर, आणि ॲनालिसिस केल्यानंतर तुला जसं वागायचं आहे तसं वाग. म्हणजे पहा, गुरु जितका लिबरल आहे, गुरु आधी लिबरल आहे म्हणून तो शिष्याला लिबरल करू शकला, हे फार महत्त्वाची गोष्ट बंधू भगिनींनो. आणि यालाच म्हणतात गुरुची महिमा, की गुरूंनी काय केलं पाहिजे, गुरूंनी आपल्या शिष्यांना तरबेज केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आलेल्या कोणत्याही प्रकारची काळोख ही त्याला बिलकुल नाहीशी केली पाहिजे, आणि त्याला स्वतःच्या ताकदीवरती जर त्यांनी उभं केलं तर लक्षात घ्या, त्या स्वतःच्या ताकदीवरती जर उभं केलं तर त्यातून त्या शिष्याचं कल्याण, आध्यात्मिक कल्याण, लौकिक कल्याण दोन्ही घडून येत असतं, हे लक्षात घ्या. आणि यालाच म्हणतात गुरुची महिमा. आणि त्या गुरूंची महिमा लक्षात घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हे आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो. हे तर झालं महाभारताचं उदाहरण. आपल्याला कसं आहे ना की ठाकूर न आणल्याशिवाय काही जमत नाही, है ना. मग ते महाभारत असो, गीता असो, उपनिषद असो, ठाकूर महास्वामींची फोडणी न घातल्याशिवाय आपल्याला वाटेल तशी ती चव येत नाही. तर आता बघूया की ही जी गुरुची महिमा जी आहे, आणि हे मी जे चर्चा करत आहोत 2 स्तरावरती, की शिष्याने स्वतःमध्ये बदल घडून आणला पाहिजे, एक. आणि गुरूंनी काय, गुरु कसे असतात
की ते शिष्यांचे सगळे पापताप स्वतःवरती घेतात आणि त्याला आनंद करण्याकरता सोडून देत असतात. तर एक ही चर्चा करत असताना सगळ्यात एक महत्त्वाचं उदाहरण माझ्या समोर जे येत आहे ते म्हणजे सुरेंद्रनाथ मित्रांचं. त्याच्या आधी एक फार महत्त्वाची एक सिद्धांत आपल्यापुढे मांडू इच्छितो बंधू भगिनींनो, आणि तो म्हणजे असा की सर्व गुरु जे असतात, म्हणजे मी फक्त भगवान श्रीरामकृष्णाच्या संदर्भात बोलतो आहे असं नाही, कोणत्या हे जे बदल आणतात की आपल्या शिष्यांच्या जो कमकुवतपणा असतो, त्याची शक्ती कमी पडत असते, त्याच्याकडे ते दुर्लक्ष करून आणि विशेष करून त्यांना त्यांच्या शक्ती जागृत करण्याकरता त्याचा तिरस्कार, त्याचा अपमान, त्याचा छळ, त्याचा द्वेष, त्याचा मत्सर, त्याला घालून पाडून बोलणे, असं नकारात्मक भूमिका कधी घेत नसतात. आणि त्यातून विशेष करून भगवान श्रीरामकृष्णांचं ते वैशिष्ट्यच येते. लक्षात घ्या बंधू भगिनींनो की कधी पण नकारात्मक भूमिका घेऊन, नकारात्मक ॲटिट्यूड घेऊन कधी पण आपण सकारात्मक बदल कोणामध्ये आणू शकत नाही. आणि मानव जीव म्हणजे आपण सगळे जीव आहोत, आपला हाच दोष आहे की आपण बदल आणू इच्छितो. आपली मजा काय माहिती आहे, आपण बदल आणू इच्छितो दुसऱ्यांमध्ये, आपल्यामध्ये नाही. एक आणि दुसरं, तेही मेथड्स आपल्या निगेटिव्ह असतात. हे मी इंटरेस्टिंग सांगतो आणि हे सगळे दोष माझ्यामध्ये पण आहे बरं. मी काही अवतार वगैरे झालेलो नाही आहे, माझाच अवतार आहे. तर पण हे लक्षात येतं मला की मी खूप कोल्हापूरला आल्या तर खूप ॲनालिसिस करतो आहे की मी कुठे चुकतो आहे. आणि ह्या गोष्टी लक्षात येतात की साधारणपणे बदल आणण्याकरता आपण आग्रही दुसऱ्यांमध्ये असतो आणि आपल्या मेथड्स नेहमी निगेटिव्ह असतात. आपण द्वेष करतो, मत्सर करतो, घालून पाडून बोलतो, एखाद्याला बात करण्याचा प्रयत्न करतो, हा चांगला नाही आहे. पण भगवान श्रीरामकृष्णाच्या विपरीत होते. ते सकारात्मक दृष्टी ठेवून सकारात्मक बदल आणायचे. आणि लक्षात घ्या, एक गोष्टीवरती मी कन्व्हिन्स्ड आहे, मी ते आचरणात आणू शकलेलो नाही आहे, मी मान्य करतो, पण मी कन्व्हिन्स्ड आहे की नकारात्मक भूमिका घेऊन तुम्ही कधी पण सकारात्मक बदल आणू शकणार नाही, स्वतःमध्ये पण नाही, दुसऱ्यामध्ये पण नाही. आणि जर तुम्ही सकारात्मक असाल, जर मी सकारात्मक असेन, तर इतरांमध्ये सकारात्मक बदल येणारच. इट इज बाउंड टू कम. हे बिलकुल पत्थर की लकीर आहे. तर भगवान श्रीरामकृष्णांची किंवा इतर जे अवतारांची जी मेथड्स, जी विधी असतात लोकांमध्ये बदल आणण्याची, ज्याला आपण आज गुरु महिमा म्हणतो आहे, तो कसा आहे, तो गुरुमहिमा कसा आहे की तो गुरुमहिमा जो आहे की लोकांमध्ये, शिष्यांमध्ये, भक्तांमध्ये जे बदल आणतात त्याच्यामध्ये ती जी विधी आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष, मत्सर, घृणा, हिंसा हा बिलकुल नाही आहे. याच्या उलट प्रेम, सन्मान, पाठिंबा हे सगळं देऊन त्याच्या मनामध्ये असलेली, त्याच्या चारित्र्यामध्ये असलेल्या उणीवाला ते सहजपणे बिलकुल, ज्याला म्हणतो की पूर्ण आत्मविश्वासासकट ते दूर करतात. आणि माझ्या या सिद्धांताला आपल्या पुढे मांडण्याच्या दृष्टीने एक उदाहरण जे माझ्यासमोर आलं आणि ते म्हणजे सुरेंद्रनाथ मित्र. आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान श्रीरामकृष्णाचे 4 रसददार होते, असं भगवान श्रीरामकृष्ण म्हणत होते की माझे 4 रसददार आहेत. तर हे 4 रसददार, त्याच्यापैकी एक मथुरानाथ बिश्वास, दुसरे होते शंभू मलिक, आणि सुरेंद्रनाथ मित्रला भगवान श्रीरामकृष्ण अर्धा रसददार म्हणायचे, पूर्ण नाही. म्हणजे किती झाले? 2.5. उरलेले 1.5 कोणते ते कुठे त्याचा उल्लेख सापडत नाही, पण हे 2.5 रसददार ठाकूरांचे होते. सुरेंद्रनाथ मित्र जर यांचं चरित्र जर बघितलं बंधू भगिनींनो, तर अत्यंत उच्छृंखल आणि ज्याला म्हणतो की बेचूक, बेपरवा, बेमुरवत, म्हणजे गिरीशचंद्र घोषचे लहान भाऊ म्हटलं तरी चालेल. खूप धनाढ्य परिवारामध्ये यांचा जन्म झालेला आणि उच्च शिक्षित. तो काळ की जेव्हा इंग्रज लोकांचा आपल्यावरती खूप प्रभाव होता. खूप मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या अधिकाराच्या पदावरती ते होते. भरपूर पैसा कमवायचे आणि भरपूर पैसा उडवायचे. लग्न झालेलं होतं पण मूलबाळ नव्हतं, म्हणून एका अर्थाने काय होतं की अजून बेछूट ते वागायचे. मद्यप्राशन, वाईट ठिकाणी जाणे आणि जगातले जे काही वाईट प्रकार करू शकतात ते सगळं करायचे. पण हे सगळे वाईट सवयी त्यांना होत्या, त्यातून त्यांना कोणत्याही प्रकारची शांती लाभत नव्हती. म्हणजे पहा, पैसाच्या पैसा खर्च, इंद्रिय सुखांचा हाच एक दोष बंधू भगिनी, लक्षात ठेवा. जितके जास्त इंद्रिय सुखभोग, लौकिक सुखभोग आपण भोगतो,
त्या सुखभोगातून कधी पण आपल्याला शांती लाभत नाही. आणि सुरेंद्रनाथ मित्र जरी उच्छृंखल होते, चरित्रहीन होते, पण कुठेतरी ते माँ कालीचे भक्त पण होते. आणि त्यांना त्यांच्या अशांतीचं कारण अमाप पैसा असून अमाप भोग भोगून त्यांना अशांती का लाभतीये हे त्यांना कळायचंच नाही. अशी त्यांची ती स्थिती होती. योगायोगाने त्यांचे शेजारी म्हणजे रामचंद्र दत्त, भगवान श्रीरामकृष्णांचे एक शिष्य. आणि हे सारखे यांना लक्षात यायचं की हा खूप दुःख कष्टमध्ये, जरी पैसा आहे, खूप लौकिक म्हणजे इंद्रिय सुख भोगत आहे हा, पण याला शांती नाही आहे. आणि ते सारखे म्हणायचे की अरे माझ्याबरोबर तू परमहंस मोशाय म्हणजे महाशय परमहंसांना भेटायला चल, तुला खूप शांती लाभेल आहे. खूप चांगले ते साधू आहे. पण साधूंबद्दल त्यांची जी एक धारणा होती की हे सगळे भोंदू असतात, हे सगळे भोंदू असतात, त्यांच्याकडे काही नसतं आणि नुसतं एक ज्याला म्हणतो की लोकांना भुरळ घालत असतात. पण जेव्हा सारखं म्हणतात रामचंद्र दत्त आणि इतके भोग भोगूनसुद्धा, इतका पैसा खर्च करूनसुद्धा जेव्हा शांती लाभत नव्हती सुरेंद्रनाथ मित्रांना, तर एका दिवशी त्यांनी कंटाळून म्हटलं की चल बाबा इथं जाऊनच येऊ. पण ते एक अट ठेवतात की तुमचा हा साधू जर भोंदू निघाला ना तर तिथल्या तिथे त्यांचे कान पिळीन बरं. मान्य करतात आपले रामचंद्र दत्त की हो चल तर खरी. आणि एक अजून याच्यात मजाची गोष्ट अशी की भगवान श्रीरामकृष्ण या सुरेंद्रनाथ मित्राला सुरेश म्हणून बोलवायचे. आणि असं का करायचं त्याचं काही कारण नाही आहे, पण आपल्याला याचा उल्लेख वचनामध्ये पण मिळतो आणि इतर ठिकाणी पण मिळतो की ते त्याला सुरेश म्हणून बोलवायचे. मग हे ठरलेल्या दिवशी तिथे जातात. आणि आता भगवान श्रीरामकृष्ण तर शेवटी भगवान श्रीरामकृष्ण, ते गंगेचा काठ, ते दक्षिणेश्वरचं मंदिर, ठाकूरांची ती साधण्याचं स्थान आणि त्या खोलीमध्ये चालू असलेला तो सत्संग शिरल्याबरोबर कधी न लाभलेली एका प्रकारचा दिलासा, एका प्रकारची शांती, एका प्रकारची सहानुभूती, काहीही न बोलता काही न ऐकता सुरेंद्रनाथ मित्रांना लाभते. आणि ते बघतात की खूप सज्जन असे गृहस्थ लोक इथे बसलेले आहेत आणि भगवान श्रीरामकृष्ण काही सांगत आहेत आणि ते सुद्धा रामचंद्र दत्तांच्या बरोबर बसतात आणि संवाद, भगवान श्रीरामकृष्णाचा संवाद सुरू आहे. आणि नेमकं त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण माकडीणीचा पिल्लू आणि मांजरीचा पिल्लू ही गोष्ट सांगत आहे. गोष्ट काय आहे एका मिनिटात सांगतो, आपल्या सगळ्यांनी वाचलंच आहे ते. भगवान श्रीरामकृष्ण सांगत असत की पहा, या जगामध्ये भक्त दोन प्रकारे राहतात, एक तर माकडीणीचा पिल्लू किंवा मांजरीचा पिल्लू. माकडीचा पिल्लू कसा असतो की जो स्वतः आपल्या आईला घट्ट पकडतो आणि ती माकडीण एका फांदीपासून दुसऱ्या फांदीवरती उडी घेत असते. पण त्या माकडीणीच्या पिल्लूची ताकद किती, तो एवढासा पिल्लू, छटाकभर त्याची जान. आणि जर हात सुटला, पण त्याने पकडला आहे, त्याच्या आईने पकडलेलं नाही आहे, जर त्याचा हात सुटला त्या पिल्लूचा तर सरळ तो खालती येईल आणि डोकं फुटेल. आणि दुसरी एक भक्तांची जी एक म्हणजे एक ग्रुप असतो, तो कसा असतो की दुसरा ग्रुप जो असतो की तो मांजरीच्या पिल्लूसारखा असतो. की मांजरीचं पिल्लू कसं असतं की तो फक्त म्याव म्याव करतो, त्याला काही पण आवश्यकता असली, आई त्याला कुठे ठेवते त्याला बिचारायला ठाऊक नसतं. त्याला भूक लागली किंवा काही हवस लागली तो फक्त म्याव म्याव करतो आणि तडक त्याची आई येऊन हजर राहते आणि त्याला खाऊ पिऊ घालते त्या पिल्लूला. तर ही गोष्ट जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण सांगतात तर अचानक या सुरेंद्रनाथ मित्रांच्या डोक्यात लख प्रकाश पडतो की अरे माझ्या जीवनात इतकं कष्ट काय, कारण की मी माकडीणीच्या पिल्लूसारखा राहत आहे. पहा, अजून ठाकूरांशी कोणताही संवाद झालेला नाही आहे. आणि मी तुम्हाला आधीच म्हटलं की गुरु अवतार श्रेष्ठ महापुरुष लोक हे मोडून तोडून कधी घडवत नसतात आणि मोडून तोडून घडत नसतं सुद्धा. प्रेम, सहानुभूती, पाठिंबा, सहकार यातूनच खरी बदल घडत असतो. आणि काहीही न बोलता त्यांना बरोबर उमगलं की अरे मी कदाचित या संसारामध्ये एका माकडीणीच्या पिल्लूसारखं राहते म्हणून मला इतकं कष्ट आहे, मी मांजरीच्या पिल्लूसारखा राहण्याचा प्रयत्न करीन आहे. त्याच्यानंतर ती सभा भंग होते. जाताना ते प्रणाम करतात
तिथे लिहिलेलं आहे स्पष्ट त्यांच्या स्मृतिकथेमध्ये की माझ्या आयुष्यामध्ये मी बिलकुल ज्याला म्हणतो की हृदयातून एक रिस्पेक्टफुल आदरयुक्त पहिल्यांदा कोणाला तरी प्रणाम केला आणि जाताना ओळख करून दिली रामचंद्र दत्तांनी. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येकाला एक वाक्य नाही म्हणायचे बांगलामध्ये आभार आशबे, आणि त्याच्यामध्ये इतकी एक ज्याला म्हणतो की नैसर्गिक निस्वार्थ प्रेम असायचा. भगवान श्रीरामकृष्णांचं नैसर्गिक आणि निस्वार्थ प्रेम हे प्रत्येक माणसाला जो यायचा हा टेंजिबली फील व्हायचा की ही व्यक्ती मला खरंच प्रेम करते आणि याचा प्रेम करण्याच्या मागे काही स्वार्थ नाही आहे, प्रत्येकाला जाणवायचा. आणि हेच प्रेम सुरेंद्रनाथ मित्रांनासुद्धा जाणवलं आणि त्यांना एक ज्याला म्हणतो की अनिर्वचनीय ओढ भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रती त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि निर्माण होता होता ते त्या वरच्यावर त्यांच्याकडे येऊसुद्धा लागले, पण जास्त बोलायचे नाही. आता हे सारखे सारखे येतात आणि यांचं चरित्र भ्रष्ट आहे हे लक्षात घेऊन एका भक्तांनी भगवान श्रीरामकृष्णांच्या कानामध्ये त्यांच्या चारित्र्याच्याबद्दल सगळं काही सांगून दिलं. पण आता पहा, भगवान श्रीरामकृष्णांनी त्या सगळ्या गोष्टींची मुळीच तमा बाळगली नाही. त्याला असं वाटलं त्या भक्ताला की आता भगवान श्रीरामकृष्ण त्याला म्हणतील की उद्यापासून तू यायचं नाही, तू असा आहे, तू तसा आहे, त्याचा द्वेष करतील, मत्सर करतील, त्याला नाना प्रकारे त्याची तुच्छाई करतील, त्याला घालून पाडून बोलतील. पण असं ठाकूरांनी काहीही केलं नाही. आणि जेव्हा पुढच्या वेळेस मध्ये अजून असं घडलं की भगवान श्रीरामकृष्णांच्या कानावरती कोणीतरी भक्तांनी यांच्या चारित्र्याबद्दल सांगितलं. ही गोष्ट सुरेंद्रनाथ मित्राला सुद्धा समजली आणि त्यांचं मन आता खूप आक्रसून गेलं की आता मी त्यांच्या पुढे कसं जाऊ. आत्तापर्यंत की मूठ झाकलेली होती, पण आता मूठ उघडी झालेली आहे. आता मी त्यांच्या पुढे जायचं कसं. त्यांनी माझा अपमान केला तर, त्यांनी माझा काहीतरी म्हणजे द्वेष केला, मत्सर केला, मला हकलून तर मी कसं जाणार. आणि या विचाराने ते अनेक म्हणजे ज्याला म्हणतो की आठवडे गेलेच नाही. पण ठाकूरांचं प्रेम इतकं आकर्षणीय होतं की कोणत्याही म्हणजे गोष्टीची तमा न बाळगता ते रामचंद्र दत्तांबरोबर ते गेले. आणि जातात त्या खोलीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण बसलेले असतात. तर आता मनामध्ये एक भयानक संकोचचा भाव, ते एका कोपऱ्यात जाऊन एकटेच बिलकुल हिरमुसलेले, एखाद्या लहान मुलांनी अपराध करावा आणि आईला कळावं अशा एका भावनेने जाऊन बसतात. श्रीरामकृष्णांचा संवाद सुरू असतानाच अचानक त्यांच्या लक्षात येतं आणि ते म्हणतात की अरे सुरेश, तू तिथे कशाला बसला आहे, अरे इथे माझ्या जवळ येऊन बैस. आता मात्र तो बिलकुल ज्याला म्हणतो की हतप्रभ होतो की अरे मला तर वाटलं होतं हे मला हकलतील, मला माझी तुच्छाई करतील, मला शिव्याशाप देतील, पण हे तर मला जवळ बोलवतात आहे. आणि ते त्यांना जवळ बोलवतात, स्वतःच्या जवळ त्याला बसवतात. आणि त्या दिवशी ते एक वाक्य म्हणतात. पहा आता मजेदार गोष्ट आहे. ठाकूर संदर्भ नसताना एक गोष्ट म्हणतात की मनुष्य वाईट ठिकाणी जातो, ज्याला जायचं आहे जा ना का, काय हरकत आहे, पण फक्त जाताना जगन्मातेला बरोबर घेऊन गेलेलं बरं. मनुष्य वाईट ठिकाणी जातो, जा ना का म्हणजे सूट देतात ते. पण पुढे काय म्हणतात ते, पण जाताना ना मला असं वाटतं की त्यांनी जगन्मातेला बरोबर घेऊन जावं. आता वाईट ठिकाणी जाताना जगन्मातेचा विचार घेऊन वाईट काम कोणी करू शकेल का. आणि ते सांगताना त्यांना पर्टिक्युलर सांगत नाही आहे, ते सामान्य स्तरावरती सांगतात आहे. सामान्य स्तरावरती जर ते सांगत आहेत तरीसुद्धा आपल्या सुरेंद्र मित्रांना हे बिलकुल लक्षात आलं की हे वाक्य माझ्याकरताच आहे. आणि त्यांचं मन ज्याला म्हणतो ना की एखाद्या गांधील माशी चावा घेते तर किती वेदना होतात, त्यांचं मन त्यांना इतकं चावे घेऊ लागलं की आता काय करू आणि काय नाही अशी ती स्थिती निर्माण झाली. म्हणजे काही बोलताही येत नाही आणि सहनी सगळं करावं लागतं आहे. पण पुन्हा मला बोलता ते असं पण नाही आहे. पण ठाकूरांनी असं म्हटलं की अनेक व्यक्ती वाईट ठिकाणी जात असतात, जा का ना, पण जाताना आपल्याबरोबर जगन्मातेला घेऊन जावं असं माझं म्हणणं आहे. आणि याच्यानंतर ते पौरुषत्वाची दोन गोष्ट सांगतात की पहा, या जगामध्ये दोन पौरुषत्व असतात. एक पौरुषत्व असं असतं की या जगाचे जितकेही इंद्रिय सुख भोग मी ते भोगणार. पण त्या पौरुषत्वामध्ये दोष काय असतो की मनुष्य गटारीत लोळतो.
त्याचं मन खालती ओढलं जातं. आणि एक पौरुषत्व असतं हनुमंताचं. पहा आदर्श कसे मांडतात ते. अवतार आणि जे श्रेष्ठ गुरुपदी असतात बंधू भगिनींनो, त्यांच्या जीवनाची एक फार मोठी वैशिष्ट्य असतं की ते आदर्श आपल्या जीवनातून लोकांपुढे ठेवतात. मी 2 गोष्टी सांगतोय, लक्ष देऊन ऐका. आज आपल्याला भगवान श्रीरामकृष्णाप्रती इतकं आकर्षण का वाटतं बरं? कारण की त्यांनी त्यांच्या आदर्शातून, त्यांच्या जीवनातून एक उच्च कोटीचा आदर्श आपल्यापुढे मांडलेला आहे. एवढंच नव्हे तर ते आपल्याला आजसुद्धा इन्स्पायर करत आहेत त्या आदर्शाकडे येण्याकरता. म्हणूनच तर आज तुम्ही सगळे कामं सोडून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज इतक्या संख्येने इथे आलेला आहात. का आलात? काहीतरी आकर्षण आहे ना? ते इन्स्पायर नाही करते तुम्हाला? केवढी मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. तर या 2 स्तरावरती ते काम करतात. आधी तर ते आदर्श ठेवतात आणि त्या आदर्शाकडे येण्याकरता आपल्याला इन्स्पायरसुद्धा करत असतात. तर आता हे भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्यापुढे पौरुषत्वाच्या गोष्टी करतात की एक पौरुषत्व असं असतं की तुमच्या मनाला खालती खेचतं आणि तुम्हाला गटारीत लोळायला लावतं सगळ्या प्रकारचे इंद्रिय सुख भोगण्याकरता. आणि दुसरं पौरुषत्व म्हणजे हनुमंताचं. आणि मग कौतुक करून म्हणतात की अरे हनुमंताचं कसं होतं? मनसंयम आहे, इंद्रिय संयम आहे आणि मन कसं आहे? रामभक्तीने भरलेलं आहे, पावित्र्याने भरलं आहे. हे असलं पौरुषत्व असलं पाहिजे असं कौतुक करतात हनुमंताचं. ज्याच्याकडे म्हणजे टार्गेट करायचं होतं ते बरोबर टार्गेट लागलं. ज्याच्याकडे टार्गेट होतं त्याच्याकडे बरोबर टार्गेट लागलं. लेकी बोले सुने लागे, बरोबर ना? आणि आता म्हणजे आधी सांगितलं की गांधील माशी चावा घेईल अशी एक स्थिती त्या सुरेंद्र मित्रांची झाली. पण मनुष्यामध्ये इतक्या लवकर बदल घडत नसतो. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी सुरेंद्र मित्राला मद्यपान तू सोडून दे, वाईट ठिकाणी जाणं सोडून दे असं कधी सांगितलं नाही. पण या एका घटनेतून त्यांच्यामध्ये थोडा बदल घडू लागला. आणि आता रामचंद्र दत्त त्यांच्या मागे लागले. काय मागे लागले? की हे पहा तू आता ठाकूरांकडे जातो तर तू आता मद्यप्राशन सोडून दे, चांगली गोष्ट नाही आहे ही. पण हे पण जरा तर्कशील होते ना. तर हे काय म्हणायचं की मी का सोडू दारू? ठाकूरांनी मला कधी सांगितलंच नाही आहे. श्रीरामकृष्णांनी मला कधी सांगितलं नाही आहे की तू दारू सोड, तर मी का सोडू? मग ते दोघे ठरवतात की चल आज आपण ठाकूरांकडे जाऊन विचारू की यांनी दारू प्यावी की नाही प्यावी. असं ते विचार करून आणि ठरवून जातात एक दिवशी दक्षिणेश्वरी. आणि त्यांनी प्रॉमिस केलेलं असतं, कोणी? सुरेंद्रनाथ मित्रांनी काय प्रॉमिस केलेलं असतं की जर ठाकूर मला म्हणतील तर मी आजपासून सोडून देईन, पण त्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे. हे दोघेही जातात. तर योगाने बोटीतून उतरतात. ठाकूर बकुलतल्या घाटवरती बसलेले आहेत निवांत. आणि आल्याबरोबर कोणताही संदर्भ नाही, कोणताही म्हणजे प्रस्तुती नाही. आणि ठाकूर सुरू करतात स्वतःहूनच की हे बघा, ज्याला दारू प्यायची असेल ना त्यांनी दारू प्यावी, खुशाल प्यावी. पण त्यांनी काय करावं? त्यांनी ती दारू जी आहे त्यांनी ती दारू काय करावी? त्यांनी ती दारू जगन्मातेला आधी अर्पण करावी आणि जगन्मातेचा प्रसाद म्हणून ग्रहण करावं. आणि असं करत असताना मग सुरेंद्र मित्राला डायरेक्ट म्हणतात की पहा, तुला जेव्हा तलफ येईल ना तर तू आधी जगन्मातेला ते दाखव, नैवेद्य दाखव आणि त्याचा प्रसाद म्हणून घे. पहा, तुला आधीसारखाच नशा प्राप्त होईल, पण यावेळेस फरक इतका घडेल की हा नशा तुला ब्रह्मानंदाकडे घेऊन जाईल. पण तुम्हाला एक शब्द दे की यापुढे तू जेव्हाही घेशील, तुला तलफ लागली तर तू जगन्मातेला ते नैवेद्य दाखवशील आणि नंतरच घ्यायची. तर सुरेंद्र मित्रांना वाटलं सोपंच आहे, प्यायलाही मिळते आहे आणि त्यात काही गडबड काहीच नाही आहे. पण घडलं ओढतलंच. पहा, याला म्हणतात अवतार शक्ती. बंधू भगिनींनो, याला म्हणतात गुरुची महिमा. जेव्हा याच्या पुढे सुरेंद्र मित्रांना तलफ लागली आणि जेव्हा ते स्वतः कालीचे भक्त होते आणि कालीचे भक्त असल्यामुळे जेव्हा ते जगन्मातेला ते नैवेद्य दाखवायचे तर त्याच्यामध्ये ते इतक्या त्यांच्यामध्ये भक्तीचा भाव उचंबळून यायचा की ते ओक्षाबोक्षी लहान मुलासारखे रडू लागायचे. ओक्षाबोक्षी लहान मुलासारखे रडू लागायचे. किंवा कधी कधी तर असं घडून यायचं की ते
ओक्षाबोक्षी ते रडू लागायचे आणि कधी कधी तर इतकं त्यांना तो भक्तीचं उचंबळून यायचं की ते ध्यानमग्न होऊन जायचे. आणि या घटनेनंतर कधी पण सुरेंद्र मित्र कधी पण म्हणजे सामान्य माणसासारखे ते मध्यप्रश्न करू शकले नाही आणि त्यांची ती सवय नेहमी करता सुटली. बंधू भगिनींनो, ही घटना मी मुद्दाम इतके त्याला इतकं महत्त्व का दिलं की हीच गुरु महिमा आहे की पहा, विशेष करून की आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता, कोणत्याही प्रकारचं म्हणजे दोष न दाखवता किंवा शिव्याशाप न देता, घालून पाडून न बोलता, द्वेष मत्सर न करता भगवान श्रीरामकृष्णांनी त्याच्या मनात हे कसं घडवून आणलं, भगवान श्रीरामकृष्णांनी हा बदल कसा घडवून आणला आणि त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ मित्राच्या जीवनामध्ये पूर्ण एक आमूल परिवर्तन घडला आणि ते भगवान श्रीरामकृष्णांचे एक परमभक्त ते बनले. तर याला म्हणतात बंधू भगिनींनो गुरु महिमा. आणि हेच श्रीरामकृष्ण किंवा ज्याला म्हणतो की जे अवतार असतात, जे गुरु असतात, त्यांचेच ही शक्ती असते की ते माणसामध्ये सहजपणे हे बदल नक्कीच ते घडवून आणतात. आता या ज्या घटनाच्या माध्यमातून एक मोठा सिद्धांत मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो बंधू भगिनींनो, आणि ते म्हणजे की याचं थोडंसं सायकोलॉजिकल पण ॲनालिसिस करूया की या घटना कशा घडल्या किंवा भगवान श्रीरामकृष्ण हे बदल कसं घडवून आणायचे. तर याचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपले भगवान श्रीरामकृष्ण हे भयानक डेंजर होते बरं. खूप म्हणजे त्यांच्यामध्ये ती जी शक्ती होती, मी हे जे विशेष करून ह्या जो बदल घडवून आणला सुरेंद्रनाथ मित्रांमध्ये, त्याच्या 3 टप्प्यामध्ये ॲनालिसिस करून आपण त्याच्या समजण्याचा प्रयत्न करूया की ते कसे बदल घडवून आणायचे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते काय करायचे तर की जो त्यांच्याकडे साधक यायचा, जे भक्त यायचे, त्याला प्रेम देऊन, सन्मान देऊन, त्याचं कौतुक करून आणि त्याचा जो कच्चा मी असतो तो नेहमी करता ते नष्ट करून द्यायचे. एखाद्या ज्याचा म्हणजे अहंकार असतो, त्या अहंकाराला आपण अहंकाराने बोलायला जाऊ तर तो ऐकेल का आपला? कल्पना करा, साधी गोष्ट आहे, याला काही विशेष नाही. कल्पना करा की एखाद्या माणसाला आपण म्हटलं की तू उद्यापासून असं करायचं बरं, ही भाषा जर बोलली तर अजून नाही करणार. पण भगवान श्रीरामकृष्णामध्ये अशी एक अकल्पनीय, अमानवीय एक ताकद होती की ते माणसाचं ज्याला म्हणतो की जो एक कच्चा अहंकार होता त्याच्या मनावरती पूर्णपणे काबीज करून घ्यायचे ते. आणि ती काबीज करण्याची कला कोणती होती की ते त्याचं नेहमी कौतुकच करणार. आता सुरेंद्रनाथ मित्र त्याचं चारित्र्य काय आपण आत्ता वाचलं, समजलं, आणि तरीसुद्धा ते त्याचं कौतुकच करतात आहे, त्याला पाठिंबा देतात आहे. आणि जितक्या वेळा तो येतो आहे ते काय म्हणतात आहे, पुन्हा यायचं हां. आणि त्याच्यामध्ये इतकं अकृत्रिम प्रेम आहे, इतकं नैसर्गिक प्रेम आहे, इतकं निस्वार्थ प्रेम आहे की त्याला ते टेंजिबली फील होतं आहे आणि त्यांना हे लक्षात येतं आहे की अरे ही व्यक्ती मला खूप प्रामाणिकपणे प्रेम करते बरं. हे लक्षात आल्यावरती जे काही ठाकूर म्हणतील ते करायला जीव द्यायला सुद्धा तयार होतील. आणि म्हणजे पहिली स्टेप पहा ठाकूरांची, हे सगळे डेंजर स्टेप्स ओळखून ठेवा बरं तुम्ही, की पहिली स्टेप म्हणजे काय की ठाकूर आपला कच्चा आम्ही पूर्णपणे नष्ट करतात आणि आपल्या मनावरती प्रेम, पाठिंबा, सपोर्ट देऊन पूर्णपणे ते आपल्या मनावरती काबीज करून घेतात. दुसरं ते असं करतात की आपल्या मनाला ते असं काही करतात, आपल्या मनाला असं काही ते करतात की आपल्या मनामध्ये संसाराप्रती आकर्षण पूर्णपणे संपून ईश्वराप्रती आपलं आकर्षण वाढतं. आता असं काही करून देतात. जर हेच उदाहरण आपण घेतलं बंधू भगिनींनो, तर यात काय आपल्याला बघायला मिळतं की हे जे स्वैराचारी सुरेंद्रनाथ मित्र होते, त्यांना ते काय सांगतात की तुला वाईट ठिकाणी जायचं असेल तर तू जा, पण तू जगन्मातेला घेऊन जा. आता सरळ एक प्रश्न आहे की एखादी व्यक्ती वाईट ठिकाणी गेलं आणि जर जगन्मातेला जे विचार घेऊन गेलं तर त्याच्याकडनं वाईट कृत्य घडणार का? हे सगळं सांगितल्यानंतर बंधू भगिनींनो त्याच्या मनामध्ये इतकं परिवर्तन घडून येतं की त्याला जे लौकिक सुख, इंद्रिय सुख आहे त्याच्याप्रती मनामध्ये एक तिटकारा निर्माण होतो. पहा, ईश्वरीय प्रेम
ईश्वरीय प्रेम आणि मनुष्याचं प्रेममध्ये हाच फार मोठा अंतर, त्याला लक्ष देऊ नये का? ईश्वरीय प्रेममध्ये कसं असेल की कुठे त्यात प्रतिक्रिया नाही आहे आणि फक्त आनंद आहे, फक्त आनंद आहे. आणि दुसरं जे मनुष्याचं प्रेम आहे ते काय आहे की त्याच्यामध्ये प्रतिक्रिया आहे, आणि प्रतिक्रिया आहे. आणि एवढंच नव्हे, हे जे इंद्रिय सुख असतात त्या इंद्रिय सुखांमध्ये प्रतिक्रिया पण आहे आणि त्याच्यामध्ये दुःखसुद्धा आहे. आणि म्हणून हे जेव्हा इंद्रिय सुखभोगामध्ये पूर्णपणे निमग्न असतात, त्यांच्या जीवनामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं की ते भयंकर अशांती त्यांच्या मनामध्ये असते, प्रचंड अशांती असते. पण त्यांना हे लक्षात येत नाही की त्या अशांती कशामुळे आहेत. पण जेव्हा ते सत्पुरुषांच्या सहवासात येतात त्यांना हे लक्षात येतं की अरे या कारणामुळे माझ्या जीवनात अशांती आहे, म्हणून ते लौकिक सुखाकडे किंवा इंद्रिय सुखांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचं कुठेतरी त्यांचं मन हे ईश्वराकडे वळतं. आणि दुसरे जे म्हणतात की मद्यपान करण्याच्या आधी तू जगन्मातेला नैवेद्य दाखवत जा आणि मग ते प्रसाद घेत जा, ह्याचं मागचं उद्दिष्ट काय होतं आहे? याचा उद्दिष्टच हा होता की त्या सगळ्या सुखांमध्ये प्रतिक्रियात्मक दुःख आहे आणि याच्या विपरीत ईश्वरीय प्रेमामध्ये अत्यंत आनंद आहे, तिथे कोणती प्रतिक्रिया नाही आहे. तर अशा प्रकारे ते पूर्णपणे बदल घडवून आणतात आपल्या सुरेंद्रनाथ मित्रांच्या जीवनामध्ये. तर पहिला टप्पा झाला की ते त्यांचा कच्चा जो मी असतो त्याचा पूर्ण नाश करतात, त्याच्या मनावरती पूर्णपणे ताब्या घेतात. एक दुसरं असं काही ते घडवून आणतात की त्यातून त्याच्या मनामध्ये जे इंद्रिय सुख किंवा सांसारिक सुख त्याच्याप्रती पूर्णपणे एका प्रकारचं वितृष्णा निर्माण होते आणि ईश्वरीय प्रेम जागृत होतं. आणि तिसरं म्हणजे की ईश्वर आणि साधू संघविषयी त्याच्या मनामध्ये अलंघनीय आकर्षण निर्माण होऊ लागतं. त्याच्या मनामध्ये ईश्वराप्रती आणि साधू संघाप्रती एक खूप ज्याला म्हणतो की एक उल्लंघन करता येणार नाही असं एक आकर्षण निर्माण ते करून देतात आणि त्यातून हा पूर्ण बदल घडून येत असतो. तर पहा की आज आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो की भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंदांची गुरुमहिमा. तर या गुरुमहिमा याच्या संदर्भात हेच मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो, विशेष करून या गोष्टीला की कसं हे सत्पुरुष हे अवतार माणसाच्या जीवनामध्ये बदल आणतात. आणि पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की बदल घडून आणतात म्हणजे काय, कसं असतं की हे बदल हे काही ज्याला म्हणतो की कोणत्याही प्रकारची घृणा, तिरस्कार, मत्सर, द्वेष, तोडफोड असा कोणताही त्याच्यामध्ये नेगेटिव्ह नकारात्मक एलिमेंट नसतो. सकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक बदल ते घडवून आणतात. आणि या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करत आहोत या बदलाची की माणसामध्ये कसं बदल घडवून आणतात, तर इथे स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात जर चर्चा आपण नाही केली तर म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद, तर ही चर्चा कुठेतरी अपूर्ण राहील मला असं वाटतं. पण त्याच्या आधी एक सिद्धांत मी आपल्यापुढे मांडू इच्छितो की 3 प्रकार म्हणजे स्वामी विवेकानंद ज्ञानयोगामध्ये एक फार सुंदर गोष्ट सांगतात, एक तत्त्व सांगतात की या जगामध्ये जितके प्राणी असतात ते नेहमी उपजत प्रवृत्तीवरती जगत असतात. मनुष्य हा एक विचारशील मननशील प्राणी आहे आणि हे जे सत्पुरुष असतात, महापुरुष असतात, हे नेहमी इन्स्पिरेशन लेवलवर जगत असतात. पहा याचा थोडासा उलगडा करून मग आपण स्वामीजींकडे वळूया पुन्हा की उपजत प्रवृत्ती म्हणजे कशी असते की हे जे साधारण जनावर असतात, गाय, कुत्रे, तर हे ठराविक पद्धतीनेच जगत असतात. त्यांची विचार करण्याची जी एक जी ढब असते ती एक ठळकच असते. काठी हातात दिसली म्हणजे ही व्यक्ती मला काठीने मारणार हे एक विचार करून तो लागलीच कुत्रा आपल्याला चावायला धावतो. ही झाली उपजत सहज प्रवृत्ती. पण मनुष्य कसा असतो, कोणी काठी घेऊन आला तर तो हा कधी विचार करत नाही की हा मला मारायलाच आला आहे. तो कदाचित मला भेटायला आला असेल किंवा अनेक प्रकारने तो विचार करू शकतो. तर हे झालं विचारशीलता, ही मनुष्याला दिलेली असते आणि म्हणूनच मनुष्यामध्ये ही ताकद असते की तो या विचाराच्या माध्यमातून
आपल्या जीवनामध्ये तो एक देवतासुद्धा बनू शकतो किंवा राक्षससुद्धा बनू शकतो. ही सूट फक्त माणसालाच असते. आणि तिसरी म्हणजे महापुरुष लोक ज्या स्तरावर जगतात ते म्हणजे इन्स्पिरेशन, प्रेरणाच्या स्तरावरती. यांच्या जीवनामध्ये मनुष्याच्या संदर्भात थोडं बोलू इच्छितो की पहा, आपण देवळात जातो, रावळात जातो आणि ईश्वराची भक्ती करत असतो. आणि समजा ईश्वराने आपल्या मनाप्रमाणे काही नाही केलं तर आपण ईश्वराला सोडायलासुद्धा मागे काही म्हणजे पडत नाही. ईश्वरालासुद्धा आपण सोडू शकतो. हे फक्त मनुष्यामध्येच म्हणजे हे अशा गोष्टी मनुष्यांमध्येच आपल्याला बघायला मिळतात. पण जे अवतार असतात, जे गुरुपदी असतात, जे सत्पुरुष असतात, जे महापुरुष असतात, त्यांच्या जीवनात आपल्याला काय बघायला मिळतं की यांच्या जीवनामध्ये कितीही कष्ट आले, कितीही दुःख आले तरी हे ईश्वरापासून कधी दूर जात नाही. आणि हाच एक फार मोठा फरक आहे सामान्य मनुष्यामध्ये आणि सत्पुरुषांमध्ये. कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्पुरुष कधीही ईश्वर संग सोडत नाही. पण माझ्या स्वार्थावरती आघात झाला की मी लागलीच ईश्वराला सुद्धा सोडायला मागे बघत नाही. हा एक मोठा फरक सत्पुरुषांमध्ये आणि सामान्य जीवामध्ये आहे. जी गोष्ट आपण बदलाची करत आहोत आणि स्वामी विवेकानंदांमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी कसा बदल घडून आणला आणि तो अतिशय एक तो प्रेरणादायी प्रवास आहे. बंधू भगिनींनो, 1881 साली स्वामी विवेकानंद पहिल्यांदा गेले होते भगवान श्रीरामकृष्णांकडे आणि त्यांचा पुढचा जवळपास 5.5 वर्षाचा तो प्रवास, भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची भेट आणि त्यांचे ते आध्यात्मिक प्रशिक्षण आणि त्यातून भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचे अनेक गोष्टींवरती मतभिन्नता होती. आपण उदारता म्हणून बरंच काही बोलतो बंधू भगिनींनो, पण खरी उदारता कुठे दिसते? हे इथे दिसते. सुरुवातीच्या काळामध्ये स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ दत्त आणि भगवान श्रीरामकृष्ण यांच्या विचारामध्ये इतकी मतभिन्नता होती तरीसुद्धा हे एकमेकांना प्रेम करायला कधी कसरत नसत, विशेष करून भगवान श्रीरामकृष्ण. आता आपण आपल्यावरती हा सिद्धांत लावू, ज्याचं आपलं पटत नाही तो दुरून दिसला की आपण इकडे जातो. म्हणजे आपलं एक तर चांगलं असतं की बाबा कशाला वाद आणि कशाला भांडण करायचं. पण पहा की सुरुवातीच्या त्या काळामध्ये भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद, विशेषकर स्वामी विवेकानंदमध्ये एक सवय होती. आज आपण त्यांचे गोडवे गातो की ते किती उदार मताचे होते, पण सुरुवातीच्या काळामध्ये ते आपले विचार दुसऱ्यांवरती त्याची बळजबरी करायचे. बरं, ब्रह्मसमाजामध्ये जाण्याच्या कारणामुळे ते निराकार सगुण ब्रह्माचे उपासक होते. ते निराकार सगुण ब्रह्माचे उपासक होते आणि आपलं हेच विचार दुसऱ्यांवरती ते थोपवायचे आणि भयंकर कुशाग्र बुद्धी असे कारणं सांगायचे की दुसऱ्याला ते मानणं भागच पडायचं. आणि ठाकूरांचं शिकवण काय होती की ईश्वर साकार पण आहे, ईश्वर निराकार पण आहे आणि याच्यासुद्धा पलीकडे आहे. इतकी उदार शिकवण ठाकूरांची. आणि हे म्हणतात की नाही, तुम्हाला निराकार आणि सगुण हीच ईश्वराची पूजा केली पाहिजे. मग अशा एका कुशाग्र बुद्धीच्या आणि अत्यंत बलशाली असं मन असलेलं स्वामी विवेकानंदांना ठाकूरांनी कसं त्यांच्यामध्ये काय पलट केली असेल. पहा, जवळपास 5.5 वर्षापर्यंत धीर धरून भगवान श्रीरामकृष्ण सतत वाट बघत होते आणि 5.5 वर्षाची वाट, ते धीर आणि किती काय सहन करावं लागलं असेल. भगवान स्वामी विवेकानंद हे मूर्तीपूजेला मुळीच मानत नव्हते. अच्छा, मानत नव्हते तिथपर्यंत ठीक होतं. प्रसंगी ते चक्क कालीमातेला खूप म्हणजे वाईट साईडसुद्धा बोलायचे, टिंगल करायचे आणि ठाकूरांना मुळीच सहन व्हायचं नाही. ठाकूर रागीसुद्धा भरलेत की तुला जर माझ्या आईच्याबद्दल असं बोलायचं असेल इकडे येत नको जाऊ. म्हणजे तो तात्पुरता राग होता अर्थातच, पण इतकं काही ते बोलायचे. आणि मूर्तीपूजेबद्दल तर सपशेल ते विरोधी होते. आणि भगवान श्रीरामकृष्णांना जे होणारे दर्शन होते, अलौकिक ज्याला म्हणतो, त्याच्या संदर्भात तर त्यांच्या तोंडावरती म्हणायचे, हे तुमचे दर्शनं बिर्शनं हे तुमच्या डोक्याची ज्याला म्हणतो की एक हेल्युसिनेशन, काल्पनिकता आहे सगळं, हे सगळं थोतांड आहे, इतकं स्पष्टपणे ते बोलायचे. आणि असं 1-2 नाही, तब्बल 5.5 वर्षा सगळा प्रकार चाललेला आहे. पण जेव्हा नरेंद्रनाथांच्या जीवनामध्ये एक फार कठीण प्रसंग येतो आणि ते म्हणतात की अरे ठाकूरांना की तुम्ही तर आईशी तुम्ही संवाद घालता आणि तुम्ही माझ्याकरता प्रार्थना करा आईंच्या जवळ. तर ठाकूर काय म्हणतात की हे पण तशी प्रार्थना मी करू शकत नाही.
अरे आई तर ती तुझी पण आहे माझी पण आहे, तूच का नाही प्रार्थना करत? जा ना, तुझं ऐकेल आहे. तो पुढचा वृत्तांत तुम्हाला सगळा माहिती आहे, मी त्याचा तितका वेळ पण नाही आहे. पण मी हे गोष्ट मुद्दाम तुमच्यापुढे का मांडतो? मला फक्त एकच सांगायचं आहे की तब्बल 5.5 वर्ष भगवान श्रीरामकृष्णांनी सहन केलं आहे स्वामी विवेकानंदांना, आणि त्याच्यानंतर त्यांनी तो साकार, सगुण साकार ईश्वराचं रूप त्यांनी स्वीकार केलं. या जगामध्ये शक्तीसुद्धा आहे हे सुद्धा स्वीकार केलं. आणि म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की आपण आज चर्चा करत आहोत गुरु महिमा, आणि गुरु कसे आपल्या शिष्यांमध्ये बदल आणतात, त्याच्याकरता ते किती सहन करतात आणि किती त्यांच्यामध्ये धीर ते देतात. तर मला असं वाटतं की सुरेंद्रनाथ मित्रांपेक्षा हे उदाहरण खूप जास्त इम्प्रेसिव्ह आणि बोलकं आहे. का? कारण की त्यांना म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांना स्वामी विवेकानंदांना तयार करायचं होतं. कशाकरता? जगन्मातेच्या कार्याकरता, धर्मस्थापनेकरता. आणि त्यातून स्वामी विवेकानंदसारखे एक तर्कशील, अत्यंत कुशाग्र बुद्धिमान आणि अत्यंत सशक्त मन, त्यांना कोणी हे करू शकत नव्हतं, अशा एका युवकाला बदल घडवून आणणं इतकं सोपं नाही आहे, पण ते श्रीरामकृष्णांनी करून दाखवलं. तर माझा म्हणण्याचा अर्थ काय की हे जे गुरु असतात, हे जे सत्पुरुष असतात, हे जे महापुरुष असतात, हे आपल्या शिष्यांमध्ये हे सहजपणे बदल घडवून आणतात, आणि हीच त्यांची महिमा आहे. आजचा विषय मी जो निवडला आहे की भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांची गुरुमहिमा, यांचा गुरुमहिमा. तर थोडे 1-2 उदाहरणं माताजींच्या गुरुशक्तीचं पण घेऊया, आणि वेळ असेल तर स्वामीजींचं सुद्धा घेऊया. वेळ ऑलरेडी झालेली आहे, पण मी आज 5 मिनटं तुमच्याकडनं भिक्षेत मागतो, कारण की तसंच आठवड्याचे वर्ग बोंबोबोंब झालेली आहे, आणि आध्यात्मिक शिबिरसुद्धा कसं रखडून घेत आहोत हेही माहिती आहे. तर आज इतका सुंदर एक दिवस आहे, शुभ दिन आहे, आणि एक सुंदर एक वातावरण निर्मिती झालेली आहे. तर थोडंसं माताजींच्या संदर्भात चर्चा करून मग एखादं उदाहरण स्वामीजींचं घेऊया. आणि विशेष करून की मला जो एक सिद्धांत जोसेफाईन मॅकलोडचा पण वाचला होता की जे धर्मज्ञ असतात त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या शिष्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांचे दुःख कष्ट स्वतःवर घेतले पाहिजे, आणि शिष्यांना आनंद करण्याकरता सोडून दिलं पाहिजे. म्हणजे गुरु काय करतात, शिष्यांमध्ये बदल पण आणतात, आणि त्यांचे दुःख कष्ट, त्यांचे त्रास स्वतःच्या अंगावरती घेतात. माताजींच्या जीवनातला एक खूप सुंदर प्रसंग उद्बोधनमधला आहे. सरयूबाला सेन म्हणजेच रामकृष्ण शारदा मिशनच्या पहिल्या अध्यक्षा, त्यांच्या स्मृतिकथेमध्ये हे आपल्याला ऐकायला म्हणजे वाचायला मिळतं की एके दिवशी माताजी उद्बोधनमध्ये आपल्या खोलीमध्ये बसलेल्या म्हणजे निजलेल्या आहेत, आणि शरीर अत्यंत अस्वस्थ आहे. इतका त्यांना हे आलेलं आहे, थकवा आलेला आहे, आणि आजारी आहेत की त्यांच्याकडनं बोलवत नाही आहे. आणि एक साधू महाराज जे त्यांचे सेवक, ते त्यांची सेवा करत आहेत, आणि ते साधू महाराज जे सेवक आहेत ते खूप चिडत आहे प्रेमापोटी आईंवरती की, आणि म्हणत आहेत की आई, या खेपेस तुम्ही स्वस्थ झाल्यानंतर तुम्ही हे दीक्षा देणे बंद करा. तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे येणाऱ्या भक्ताचं काही तपासणी करत नाही, चाचणी करत नाही, प्रत्येकाला दीक्षा देत बसतात, आणि त्यांचे सगळे दुःख म्हणजे त्यांचे सगळे केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागतात, आणि तुम्ही अशा आजारी पडता. यापुढे आता तुमची सगळी दीक्षा बंद, असं ते म्हणतात. आणि लागलीच त्याच्यावरती माताजी फक्त एकच वाक्य म्हणतात की तुला काय वाटतं रे की ठाकूर यावेळेस फक्त काय रसगुल्ला खाण्याकरता आले आहेत का? यातून लक्षात येतं ते ठाकूर म्हणतात, पण ठाकूरांच्या बरोबर त्या स्वतःसुद्धा निहित आहे. म्हणजे हे दुःख कष्ट आम्हाला घ्यावेच लागतील, त्याशिवाय दुसरं मार्ग नाही आहे. नान्यः पथ्था विद्यते नाही, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. त्या जेव्हा म्हणतात की ठाकूर यावेळेस फक्त काय रसगुल्ला म्हणजे काय नुसतं भक्तांकडनं चांगलं चांगलं खाण्याकरताच आले होते का? नव्हे, त्यांना इन्स्पायर करण्याकरता आले होते, त्यांच्यामध्ये बदल घडवण्याकरता आले होते, आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काही त्रास होईल ते सहन करण्याकरताच आमचा आविर्भाव. माताजींनी लक्षात ठेवा, इतक्या विनम्र होत्या, त्यांनी ठाकूरांचं नाव घेतलं की ठाकूर काय फक्त रसगुल्ला खाण्याकरता आले होते का? पण याच्यामध्ये ठाकूरसुद्धा इन्क्लुडेड आहे, माताजीसुद्धा इन्क्लुडेड आहे, आणि स्वामीजीसुद्धा इन्क्लुडेड आहे. हे आपल्याला यातून लक्षात येतं.
अजून एक उदाहरण गौरीशानंदजी महाराजांचं आहे, जयराम बाटीचं आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की काशीपूरला जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण आपल्या लीला संवरण करत असताना त्यांनी माताजींना 3दा म्हटलं आहे की मी गेल्यानंतर कलकत्त्याच्या लोकांना तुम्हाला बघायचं आहे. तर 3 वेळेस माताजी विरोध करतात की मी तर एक आम्ही तो मे माणूस आम्ही की करते पारी, मी तर एक मुलगी आहे, मी काय करणार. तर ठाकूर 3 वेळेस थोडेसे चिडून म्हणतात, म्हणजे काय सर्व मलाच करावं लागेल, तुम्ही काहीच नाही करणार. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी लीला संवरण केल्यानंतर जेव्हा माताजी दीक्षा द्यायला सुरुवात करतात, जयराम बाटीला असताना माताजींचं वय झालं आहे. तुम्हा सर्वांना एक गोष्ट नक्कीच माहिती असेल की माताजींना आर्थरायटिसचा भयानक त्रास होता आणि त्यांना चालताना म्हणजे इतक्या वेदना व्हायच्या. आणि म्हणून काही फोटो पण बघतो की माताजी पाय सरळ करून बसलेले आहेत. तर त्यांना असं बसणं, दीक्षा देणं, पूजा करणं हे भयानक त्रासदायक असायचं, तरीसुद्धा त्या करायच्या. एके दिवशी अशी घटना घडते की म्हणजे आणि त्यावेळेस दीक्षा जी व्हायची ना बंधू भगिनींनो, आपल्यासारखं नाही की व्हॉट्सॲपवरती मेसेज गेले, इंटरव्ह्यू, पुस्तकं वाचा, भेटा आणि ही वस्तू, हे वस्तूंची यादी, हे सगळे प्रोसेस नाही नव्हते. लोक यायचे, माताजी ओळखायच्या आणि दीक्षा द्यायच्या. आणि माताजींचं तर असं होतं की दीक्षा कोणाला नकारलं आहे असं कधी झालेलंच नाही आहे. तर एके दिवशी म्हणजे जे गौरीशानंदजी महाराज हे सगळं लिहिताना म्हणतात की माताजी किती म्हणजे इतकं कष्ट त्यांना होत असतानासुद्धा त्या दीक्षा द्यायच्या. आणि एके दिवशी असं झालं की दीक्षा घ्यायला कोणीच नाही आलं. तर माताजी इतक्या दुःखी झाल्या आणि संध्याकाळी रडत रडत ठाकूरांना म्हणतात, गौरीशानंदजी महाराजांनी स्वतः ऐकलं आहे की ठाकूर आजचा दिवस असाच वाया गेला, तुमचं नाव घ्यायला कोणीच नाही आलं. जी जगन्माता आधी म्हणत होते की माझ्याकडनं ते सगळं काही होणार नाही, शरीरामध्ये एवढं त्रास, जयराम बाटीची ते आश्रमाची व्यवस्था, साधूंना सांभाळणे, भक्तांना सांभाळणे, त्यांचा स्वयंपाक करणे, ठाकूरांची पूजा करणे, पायामध्ये संधिवाताचा त्रास तो वेगळाच, हे सगळं असूनसुद्धा माताजींचं मन कुठे ते काय म्हणतात की ठाकूर आज तुमचं नाव घ्यायला कोणीच नाही आलं, आजचा दिवस वाया गेला. म्हणजे पहा, याला म्हणतात गुरुशक्ती, याला म्हणतात गुरुची महिमा, याला म्हणतात अवतार शक्ती की जी प्रेमापोटी आपल्या भक्तांना म्हणजे ईश्वराचं नाव देऊन त्यांना या भावसागरातून पार करायला मदत करत आहे. आता त्यांना काय पडलेली आहे, तुम्हाला त्या गटारीत लोळायचं तर लोळा. हा झाला सामान्य विचार. अवतार तसं कधी करत नसतात. मग ही घटना झाली. तर लागलीच दुसऱ्या दिवशी असं झालं बंधू भगिनींनो की 3 व्यक्ती आले. म्हणजे माताजी रडून प्रार्थना केली की ठाकूर आजचा दिवस काय असाच वाया गेला, आज कोणीच तुमचं नाव घ्यायला आलं नाही. तर लागलीच दुसऱ्या दिवशी 3 व्यक्ती आली आणि 3 व्यक्ती येऊन म्हणतात की आम्हाला माताजींना भेटायचं, आम्हाला दीक्षा घेण्याकरता आम्हाला ब्रह्मानंदजी महाराजांनी पाठवलेलं आहे. आणि जेव्हा माताजी त्यांच्याशी साक्षात भेट घेतात तर माताजी हादरून जातात. का? कारण की माताजीं कोणालाही बघितल्यानंतर त्यांचे कर्म कसे हे त्यांना सहज लक्षात यायचं. आणि त्यांचे कर्म इतके वाईट होते की आधी हे 3 जे लोक होते हे 3 बेलूर मठात जाऊन आलेले होते आणि राजा महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की मी यांचा भार वहन करू शकणार नाही. त्यांना तोंडावर नाही सांगितलं, त्यांना सांगितलं की जयराम बाटीला एक जगन्माता आहे, त्यांच्याकडे जा. आणि असं म्हणून त्यांनी माताजींकडे पाठवून दिलं. आणि माताजींनी सुद्धा पहिल्यांदा आधी नकार दिला की मी तुमचा भार घेऊ शकत नाही. ते लोक इतके निराश झाले आणि मातांनी असं म्हटल्यानंतर मातांच्या खोलीच्या बाहेर गेले आणि खूप निराश ते झाले. पुन्हा त्यांनी विनवणी केली, पण यावेळेस माताजींनी होकार दिला. माताजींनी कधी पण कोणाला जे कोणी दीक्षा जी याचना करायला आलेलं आहे त्याला वंचित केलेलं नाही बंधू भगिनी. हे खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कधी वंचित केलेलं नाही. जो कोणी आला, एकदा तर अशी घटना घडलेली आहे की माताजी निघालेले आहे कोवालपाड्याहून कलकत्त्याला जाण्याकरता. बैलगाडीची व्यवस्था वगैरे सगळी झाली आहे, प्रवास सुरू होतो आणि रस्त्यामध्ये काहीतरी न्याहारी वगैरे घेण्याकरता एका झाडाखाली माताजी उतरले आहेत आणि आता न्याहारी वगैरे घेणार. तेवढ्यात एक व्यक्ती धावत येते. ती जयराम बाटीला गेली असती ती व्यक्ती दीक्षेकरता. तर कोणीतरी सांगतं की तू कोवालपाड्याला जा आणि तिथे माताजी आहेत.
ती व्यक्ती धावत धावत कोवालपाड्याला येते, माताजी तिथूनही निघून गेलेले असतात. तर रस्त्यात ती व्यक्ती म्हणजे माताजींकडे येऊन विनवणी करते की माताजी, मी अशा गावातून आलेलो आहे, तुमचं नाव ऐकलं आहे, मला दीक्षा द्याल का. आता ते काय स्थान, काय वेळ, पुस्तक वाचली आहे का, असला काही प्रकार नाही. माताजी सरळ म्हणतात, योगायोगाने तिथे ते धान कापल्यानंतर त्याची पिंडी असतात की नाही, त्या पिंडीचा ढीग त्यांना दिसतो. माताजी म्हणतात 2 पिंडी घेऊन ये. दक्षिणा, वस्त्र वगैरे हे काही भानगड नाही. माताजी स्वतः एका पिंडीवरती बसतात, दुसऱ्या पिंडीवरती त्याला बसवतात, मंत्र देतात. आता मंत्र दिल्यानंतर गुरुपूजा, गुरुदक्षिणा, तर ती व्यक्ती बिचारी खूप साधी असते. तर माताजींकडे त्यांच्या झोळीमध्ये काही फळं असतात आणि म्हणतात, हे फळ मला दे, झाली दीक्षा 5 मिनिटात. तर असे किती उदाहरण आहे. बंधू भगिनींना हे मुद्दाम का सांगतो आहे, याला म्हणतात गुरुशक्ती, याला म्हणतात गुरुची महिमा. एक उदाहरण अजून सांगतो, मग स्वामीजींकडे जाऊया. वेळ मी जास्त घेतो आहे, पण मला क्षमा करा, आज नियम जरा मोडू इच्छितो आहे आज. माताजींच्या जीवनातला अजून एक प्रसंग उद्बोधनचा असा झाला बंधू भगिनींनो, की गोलापमा बोलण्यामध्ये थोड्या स्पष्ट वक्त्या होत्या, फटकळ पण होत्या असं म्हटलं तरी चालेल. माताजी आणि सगळ्यांना बसलेल्या होत्या, तेव्हा त्या म्हणतात, माताजींना उद्देश करूनच म्हटल्यात बहुतेक, की ठाकूर आपल्या शिष्यांना किती प्रेम करायचे हो, किती प्रेम करायचे. तसं प्रेम अजून केव्हा बघायला मिळालेलंच नाही. किती आपल्या सगळ्या शिष्यांना, म्हणजे त्यागी शिष्यांना किती प्रेम करायचे. माताजी समोरच होत्या, शांतपणे म्हणतात की हो, त्यांनी तर सगळे वेचून घेतलेत, त्यांनी सगळे तपासून घेतलेत, नरेंद्र राखाल, आणि माझ्या मागे मुंग्यांची रांग लावली आहे. प्रतिक्रिया नाही आहे, पण हे स्पष्टपणे म्हणतात. तर म्हणण्याचा अर्थ काय, की माताजीमध्ये ती ताकद होती. आणि ही गोष्ट खरीच आहे की माताजीने कधी पण सिलेक्शन ॲज केलंच नाही. शेवटचं स्वामीजींच्या संदर्भात एक छोटीशी घटना, की कसे हे अवतार, हे सत्पुरुष, हे महापुरुष हे आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांचे दुःख कष्ट कसे सहज दूर करू शकत होते. स्वामीजी जेव्हा अमेरिकेत गेले, तेव्हा अमेरिकेमध्ये विश्व धर्म महासभा संपल्यानंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये एक खूप मोठा इकॉनॉमिक क्रायसिस आला होता, म्हणजे आर्थिक मंदी आली होती. आणि त्या आर्थिक मंदी आल्यामुळे काय झालेलं होतं, की सगळे बँक्स आणि सगळे बिझनेस कॉलॅप्स होऊन राहिले होते. तर स्वामीजींचे एक खूप ज्याला म्हणतो की वेल विशर म्हणूया आपण, एक विलकॉक्स म्हणून महिला, त्या खूप चांगल्या कवयित्री होत्या, पत्रकार होत्या. आणि त्यांचे जे हस्बंड होते, त्यांचे जे यजमान होते, ते फार मोठे, त्यांची स्वतःची बँक होती आणि ती बँक पूर्ण बुडाली होती. त्यावेळेस त्यांना $1 मिलियन नुकसान झालेलं होतं. आणि ही व्यक्ती अत्यंत ज्याला म्हणतो निराश, डिप्रेशनमध्ये गेलेली होती. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांचे कर्मयोगावरचे व्याख्यान सुरू होते न्यूयॉर्कमध्ये. आणि अशा ठिकाणी सुरू होते की ती जागा अत्यंत ज्याला म्हणतो की म्हणजे गलिच्छ, ज्याला म्हणतो की झोपडपट्टीसारखी एक जागा होती. तर आता तिथे ही व्यक्ती जाऊन व्याख्यान ऐकेल. पण ह्या विलकॉक्स ज्या होत्या, या अतिशय स्वामीजींच्या भक्त होत्या आणि त्यांचं ते व्याख्यान चुकवायचे नाही. आणि ते आपल्या हस्बंडला म्हणतात, यजमानला म्हणतात की पहा, अशी एक योगी भारतातून आलेली आहे, त्यांचं व्याख्यान तुम्ही एकदा ऐका, तुमच्या या सगळ्या जे तुमच्या वरीच हे नेहमी करता दूर होऊन जातील. बघा, आता करण्यासारखं काही उरलंच नव्हतं, सगळं नुकसानमध्ये गेलेलं आहे. तर ते व्याख्यान ऐकायला जातात आणि व्याख्यान झाल्यानंतर त्यांच्या मुखातून काय शब्द निघतात त्या त्यांच्या बायकोनी, म्हणजे मिसेस विलकॉक्सने टिपून ठेवलेले आहेत. मी तुमच्यापुढे जसंच्या तसं मांडतो, हे सांगण्याकरता की हे सत्पुरुष, हे महापुरुष कसं आपल्या जीवनामध्ये आपले दुःख कष्ट स्वतःच्या अंगावरती घेऊन आपल्याला कसं मोकळं करतात. मी एक्झॅक्टली वाचतो तुमच्यापुढे, जस्ट लक्ष देऊन ऐका. मिस्टर विलकॉक्स असं म्हणतात, धिस मॅन मेक्स मी राईज अबव एव्हरी बिझनेस वरी. धिस मॅन म्हणजे स्वामी विवेकानंद. व्याख्यान ऐकल्यानंतर ते म्हणतात ते, धिस मॅन मेक्स मी राईज अबव एव्हरी बिझनेस वरी. ही मेक्स मी फील हाऊ ट्रिवियल इज द होल मटेरियल व्ह्यू ऑफ द लाईफ अँड हाऊ लिमिटलेस इज द लाईफ बियॉन्ड. ह्या सगळ्या लौकिक जगाच्या या सगळ्या दुश्चिंता ह्या किती पोकळ्या आहे. काय शब्द आहेत. या लौकिक जगाच्या सगळ्या ह्या ज्या दुश्चिंता किती पोकळ्या आहे आणि या लौकिक जगाच्या पलीकडे जे भरीव आहे त्यात
केवढी ताकद आणि आनंद आहे. ही ती व्यक्ती म्हणते की ज्यांचं $1 मिलियन नुकसान झालेलं आहे. पुढे ते म्हणतात, अँड हाऊ लिमिटलेस इज द लाईफ बियॉन्ड. आय कॅन गो बॅक टू माय ट्रबल ॲट ऑफिस नाव विथ अ न्यू स्ट्रेंथ. की मी आता माझ्या ऑफिसमध्ये या सगळ्या समस्यांना सामोरे जाण्याकरता नवीन ताकद घेऊन ज्यांचा सामना करण्याकरता मी सज्ज झालो आहे. बंधू भगिनींनो, हीच ताकद असते सत्पुरुषांची, महापुरुषांची. काय की ते सगळे दुःख कष्ट आपल्यावरती घेतात आणि आपल्याला आनंद करण्याकरता सोडतात. 2 तत्त्व घेतले होते, आपल्यामध्ये बदल आणण्याचं आणि आपले दुःख कष्ट दूर करण्याचं. हीच गुरुमहिमा आहे, हीच गुरूंची शक्ती आहेत. आणि त्यातून आपल्याला भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामींसारखा एक मोठा आधार लाभलेला आहे. तर या आजच्या शुभप्रसंगी या तिघांच्या चरणी आणि जगातल्या सर्व आध्यात्मिक जे सत्पुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्या चरणी वंदन करून आपण त्यांच्याकडनं आशीर्वादाची मागणी करूया, आपलं आध्यात्मिक कल्याण साधूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.